नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल जे विद्यार्थी मित्रांनो 15 सरकारी विभागामध्ये भरती चालू आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 16,000 जागांसाठी ही भरती चालू आहे। तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रताचा जर विचार केला तर 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो काय काय असे विभाग आहे त्यासाठी शिक्षण 10वी पासवर फॉर्म भरता येते, काय काय 12वी पासवर भरता येते, काय काय याच्यावर ग्रॅज्युएशनवर सुद्धा भरता येते, काय काय याच्यावर जे विद्यार्थी मित्रांनो आयटीवर सुद्धा भरता येते फॉर्म, काय काय असे की डिप्लोमाचे सुद्धा यामध्ये जागा आहे। ठीक आहे, तर संपूर्ण माहिती जी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या 15 भरतीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। तर चांगले जे ह्या 15 विभागामध्ये भरती चालू आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। वॅकन्सी नंबर 1 निघून येते आयटीबी कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन भरती 2024 526 जागांसाठी ही भरती चालू आहे। तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। आणि या भरतीमध्ये फीचा जर विचार केला जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे। एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे। त्याचबरोबर वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आयटीबी कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीमध्ये। आणि ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 23 पर्यंत फॉर्म भरू शकतात, ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 26 पर्यंत आणि एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। त्याचबरोबर आयटीबीपी कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या भरतीची सिलेक्शन प्रोसेस जर आपण पाहिलं, सर्वात पहिले तुमचं ग्राउंड असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल होणार आहे। तर सर्वात अगोदर तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे। पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 170 सेंटीमीटर उंची लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर लागते। छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी 162.5 सेंटीमीटर उंची लागते। महिला उमेदवार एसटी कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागते। छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर या भरतीमध्ये ग्राउंडचा जर आपण विचार केला कोणकोणते इव्हेंट आहे तर पहिला जो इव्हेंट आहे ह्या 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला जे 7.5 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। दुसरा इव्हेंट आपल्याला लॉंग जंप यामध्ये मारावं लागणार आहे 11 फीट आणि त्याचबरोबर तिसरा जो इव्हेंट असणार आहे यामध्ये तर तो आहे हाय जंप मारावं लागणार आहे तुम्हाला 3.5 फीट। आणि महिला उमेदवारांसाठी जर ग्राउंडचा विचार केला तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंगसाठी 4 मिनिट 45 सेकंडपर्यंत टाइम भेटणार आहे। आणि दुसरा जो इव्हेंट असणार आहे महिला उमेदवारांसाठी तो आहे यामध्ये लॉंग जंप आहे यामध्ये 9 फीट। त्याचबरोबर तिसरा इव्हेंट महिला उमेदवारांसाठी हाय जंप आहे 3 फीट। ठीक आहे, तर एवढे यामध्ये ग्राउंड आहे आणि ग्राउंड झाल्यावर तुमचा पेपर असणार आहे। परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे तर पहा यामध्ये जे हिंदी व्याकरणचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 30 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न आणि जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे हे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आयटीबीपीची सुद्धा भरती चालू आहे। त्यानंतर वॅकन्सी नंबर 2 निघून येते कोचिन शिपयार्ड लिमिटेड 71 जागांसाठी ही भरती निघाली आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये 10वी पासवर आपण फॉर्म भरू शकतो, 4थी पासवर फॉर्म भरू शकतो, वयोमर्यादा 18 ते 30 आहे। आणि यासाठी जे एससी एसटी कॅटेगरीसाठी 5 वर्ष सूट आहे, ओबीसी कॅटेगरीसाठी 3 वर्षाची सूट आहे। त्यानंतर वेबसाईट सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2024 आहे। त्यानंतर वॅकन्सी 3 निघून येते राष्ट्रीय बियाणे महामंडळ या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी 188 जागांसाठी भरती चालू आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी जे संबंधित पदानुसार शैक्षणिक पात्रता दिला आहे। त्याचबरोबर वयोमर्यादा 17 ते 30 आहे आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये जे परीक्षा शुल्क जर पाहिलं 500 रुपये। त्याचबरोबर फॉर्म भरणे शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनमध्ये सुद्धा भरती चालू आहे 35 जागांसाठी। शैक्षणिक पात्रता पदवीधर व संगणक मागितला आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 आहे। त्यानंतर
तामिळनाडू बँक मध्ये सुद्धा 170 जागांसाठी भरती चालू आहे. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे. त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2024 आहे. त्यानंतर नॉर्थ वेस्टर्न रेल्वेमध्ये सुद्धा 1791 जागांसाठी भरती चालू आहे. शैक्षणिक पात्रता यामध्ये 10वी पास लागते. त्याचबरोबर संबंधित ITI पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 आहे. त्यानंतर भारतीय लघु उद्योग विकास बँक लखनौमध्ये सुद्धा 72 जागांसाठी भरती चालू आहे. शैक्षणिक पात्रता पदवीधर पाहिजे, लॉ पाहिजे, पदवीधर पाहिजे, त्याचबरोबर इंजिनिअरिंग डिग्री पाहिजे, त्याचबरोबर अनुभव पाहिजे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 2 डिसेंबर 2024 आहे. त्यानंतर कोचिन शिपयार्डमध्ये सुद्धा भरती चालू आहे. 4थी पास आणि 10वी पासवर फॉर्म भरता येते. त्याचबरोबर स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया दिल्ली या ठिकाणी 155 जागांसाठी भरती चालू आहे. शैक्षणिक पात्रता पदवीधर पाहिजे, BE पाहिजे, BTech पाहिजे. त्याचबरोबर फॉर्म भरणे शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC मध्ये सुद्धा 27 जागांसाठी भरती चालू आहे. शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर जे यामध्ये पदवी आणि अनुभव पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2024 आहे. त्यानंतर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड गुवाहाटी यामध्ये 5647 जागांसाठी भरती चालू आहे. शैक्षणिक पात्रता 50% गुणांसह 10वी पाहिजे. त्याचबरोबर ITI पाहिजे उत्तीर्ण किंवा 12वी सायन्स उत्तीर्ण पाहिजे. ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 3 डिसेंबर 2024 आहे. त्यानंतर कोल इंडिया लिमिटेडमध्ये सुद्धा 640 जागांसाठी भरती चालू आहे. शैक्षणिक पात्रता संबंधित इंजिनिअर पदवी BE, BTech, BSc इंजिनिअरिंग, MCA, त्याचबरोबर गेट परीक्षा 2024 आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2024 आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी समाज कल्याणमध्ये सुद्धा भरती चालू आहे. त्याचबरोबर समाज कल्याणमध्ये तुम्ही बघू शकता जागासुद्धा दिल्या इथं कॅटेगरीनुसार. त्यानंतर पहा या ठिकाणी कोणत्याही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण पाहिजे. वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर फीचा जर विचार केला, खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी आहे. SC/ST 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्षाची सूट आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे पेपरसुद्धा या ठिकाणी दिला आहे. मराठी व्याकरणचा 50 विचारले जाणारे प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 50, त्याचबरोबर सामान्य ज्ञानचे 50 आणि बौद्धिक चाचणी 50 अशा प्रकारे हा पेपर असणार आहे. 30 नोव्हेंबर 2024 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. वेबसाईटसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे. तर त्यानंतरची जी वॅकन्सी निघून येते तर ते इथे या ठिकाणी बघू शकता तुम्ही. भारतीय लघु उद्योग विकास बँक लखनौमध्ये सुद्धा भरती चालू आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी ज्या डिटेलमध्ये माहिती दिली आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये सुद्धा 5647 जागांसाठी भरती चालू आहे. तर यासाठी तुम्ही 10वी पासवर फॉर्म भरू शकता, ITI वर 12वी पासवर. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 3 डिसेंबर 2024 शेवटची तारीख आहे आणि या ठिकाणी वेबसाईटसुद्धा दिली आहे कोणत्या वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे तर. ठीक आहे. त्यानंतर ह्या होत्या विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील ह्या टॉप चालू असलेल्या भरत्या. तर होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.